प्री वेडिंगबद्दल जे शूटिंग करतात त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. का आपण असं नाटक करून काहीतरी बनवतो आणि लोकांसमोर दाखवतो. महिनाही झालेला नसतो भेटून आणि अतिशय प्रेमाने जसं चित्रपटात असतं तसं भासवून आपण ते खोटं असं करायचं आणि लोकांसमोर दाखवायचं. फार कीव येते किंवा असं विचित्र वाटतं की हे काय चाललं आहे. कोणीतरी एकाने केलं आणि ते पूर्ण देशामध्ये पसरलं. खरं म्हणजे प्री वेडिंग शूटपेक्षा पोस्ट वेडिंग शूट केलं पाहिजे की सीन कसा असतो एकूण लग्नानंतर अनेक वर्ष. आपण लोकांना दाखवण्यापेक्षा ते प्रेम आपल्यात निर्माण होणं फार गरजेचं आहे. म्हणून अशा नुसतं कोणी करतं म्हणून करणं आपण आता थांबवलं पाहिजे. उन्हातान्हात खेड्यांमध्ये अनेक लोक पत्रिका वाटतात, आजारी पडतात, ॲक्सिडेंट होतात. इथे आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा. घ्यायला जाणार नाहीत. मोबाईलवर पत्रिका पाठवली जाईल आणि व्यवस्थित सविस्तर बोललं जाईल, निमंत्रण दिलं जाईल हार्दिक. हे करायला लागेल. सगळ्यात मोठी अडचणीची बाब असते आपल्याकडे अजूनही शिकून उपयोग झाला असं मला तरी वाटत नाही. सगळी फार शिकलेली लोक आणि हुंडा घेतात, बैठकी बसवतात, लाज पण वाटत नाही काही आणि त्यामध्ये अजून की लिलाव करतात, बोली लावतात. आणि माणसं आहोत आपण. कुठे गेलो आहे आपण आता, कशी प्रगती केली आहे आणि बाकीच्या बाबतीत तिथेच आहोत. आज मुली सक्षम झाल्यात, त्यांना काही आपल्याला सांभाळायचं म्हणून नाही काही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. त्याच आता सक्षमतेने आपल्याला सुद्धा योगदान देतात. त्याच्यामुळे बंद झालं पाहिजे. पुन्हा मुलाकडून मुलींकडच्याकडून मागणी असते, आम्हाला असं लग्न पाहिजे, आम्हाला तसं लग्न पाहिजे. मग भरा ना, अर्धे पैसे खर्च करा. तुम्हाला पाहिजे तर मुलीवाले आणि त्यांनी कायम हात जोडून राहायचं आणि तुमची सेवा करायची आणि तुमचा प्रत्येक शब्द झेलायचा. काय लावलं आहे? हे अतिशय चुकीच्या पद्धती राहिल्यात आता. आणि हे पूर्वी पण असं नव्हतं, पण आता फारच त्याला वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे. आपण समान आहोत. दोन परिवार एकत्र येत आहेत. नुसते दोन व्यक्ती नाही एकत्र येत, दोन परिवार एकत्र येतात. एकमेकांना सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या, एकमेकांची काळजी घ्या. चार गोष्टी राहिल्या तर समजून घ्या. खांद्याला खांदा लावून सोबत त्यांच्या काम करा. एक चांगला सुंदर सोहळा करायचा असेल तर सगळे मिळून करा. तुम्ही याल, तुम्ही अपेक्षा कराल, हे पाहिजे ते पाहिजे आणि ते असे नम्र होऊन काहीतरी करत राहतील. अतिशय केविलवाणं दृश्य वाटतं. हा एक आनंद सोहळा झाला पाहिजे की दोन परिवार, दोन नाती एकत्र येत आहेत छान आणि एकमेकांचा सोबत राहून आनंद घेत आहेत. असं झालं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. लग्नामध्ये विशेषतः जे धार्मिक विधी होतात त्यांना महत्त्व आहे. खरं म्हणजे ते धार्मिक विधी समजून घेतले पाहिजे आणि समजून दिले पाहिजे. म्हणजे मुलीनेही आणि आलेल्या सगळ्यांनी. तसं कधीच होत नाही. फॉर्मॅलिटी म्हणून ते बोलले जातात. लोक घाईत असतात, कधी एकदा अक्षता टाकू आणि कधी जेवायला बसू आणि कधी परत कामावर जाऊ. ते समजून घेतलं पाहिजे. आणि नसेल ते करायचं तर सर्वात चांगला पर्याय रजिस्टर लग्न केलं पाहिजे. मी रजिस्टर लग्न पसंत केलं. हजारो लोकांना ज्यांची पोटं भरली आहेत त्यांनाच पुन्हा पुन्हा खाऊ घालत राहणं आणि त्याच पद्धतीने करण्यापेक्षा रजिस्टर लग्न करणं चांगलं. आम्ही रजिस्टर लग्नाचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी आम्ही 10 मुलींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. लग्नाच्याच दिवशी 10 मुलांचे आम्ही आईबाप झालो. रजिस्टर लग्न करा. करायचं असेल मोठं लग्न, चांगलं लग्न, हरकत नाही, तो चॉईस आहे तुमचा. पण अशा लग्नांमध्ये खर्चात थोडी कपात करा आणि त्या लग्नात सामाजिक संस्थांमध्ये जी लोक काम करतात किंवा सामाजिक संस्थांमध्ये ज्या लोकांसाठी काम केलं जातं त्यांच्यासाठी ती उरलेली रक्कम निधी म्हणून द्या. त्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. हा फार चांगला संस्कार आहे. आपल्याकडे भेटवस्तू फॉर्मॅलिटी म्हणून दिल्या जातात. पैसे पाकिटात टाकून दिले जातात. लोक नाही म्हणतात तरी लोक ती देत असतात. त्याच्यापेक्षा एक पेटी ठेवा आणि सांगा लोकांना तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते याच्यात टाका आणि त्यात जमलेली रक्कम हे अतिशय चांगल्या सामाजिक प्रकल्पाला द्या. खूप चांगल्या परंपरा या समाजात आता तयार व्हायला लागल्या आहेत. कपडे देतात घेतात, साड्या काय, कपडे काय, कोणीच वापरत नाही. अतिशय हलक्या दर्जाच्या साधारण गोष्टी घेतल्या दिल्या जातात. त्यापेक्षा पुस्तकं देण्याची पद्धत आपण सुरू केली पाहिजे. अतिशय चांगली उपयुक्त पुस्तकं या निमित्ताने भेट दिली आणि घेतली गेली पाहिजे. फार चांगला परिणाम होतो. मी खूप लग्नांमध्ये हे सगळं सांगितलं आहे आणि अनेकांनी हे फॉलो केलं आणि त्यांना प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळाला. आपल्याला वाटतं लोक काय म्हणतील, उलट लोक कौतुक करतात की काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं, काहीतरी उपयुक्त होत आहे.
पुस्तकं दिले गेले जाऊ शकतात. यासोबतच मला कायम असं वाटतं की आपल्या समाजामध्ये, भारतात विशेषतः, जन्माचा कार्यक्रम, लग्नाचा सोहळा आणि एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते त्यावेळेस सगळे एकत्र येतात. म्हणजे जन्माला एकत्र येतात, लग्नाला एकत्र येतात आणि जातो माणूस तेव्हा एकत्र येतात. आणि सगळे एकत्र येतात, झाडून महिला, पुरुष, मुलं सगळे येतात. मला कायम असं वाटतं की या दोन्ही तिन्ही ठिकाणी 10-10 मिनिटांचं सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे. वेगवेगळ्या विषयांवरचं, आपल्या जीवनाला उपयुक्त पडेल अशा काही गोष्टींवर प्रबोधन झालं पाहिजे. कारण हे 2-3च क्षण असे आहेत की यावेळेस सर्व लोक येतात. तुम्ही एखादं वेगळं व्याख्यान ठेवा, मग ते आरोग्यावर ठेवा, निसर्गावर ठेवा, कशावर ठेवा, कोणीही येणार नाही. आणि त्यांनाच खरं गरज आहे प्रबोधनाची. ती सगळी माणसं ही लग्नाला, मैताला, जन्माच्या कार्यक्रमाला एकत्र येतात. एक 5 ते 10 मिनिटांचं कुठल्या तरी विषयावरचं प्रबोधन या ठिकाणी झालं पाहिजे. मला कल्पना आहे मी फारच आदर्श गोष्टी बोलतोय असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, पण खरं सांगू, तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल. आणि आपणच आहोत, आपण सुशिक्षित म्हणून घेतो स्वतःला, सुसंस्कृत म्हणून घेतो, तर समाजामध्ये चांगले पायंडे पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण पुढाकार घ्यायला लागेल. लोक करत नाही म्हणून आपण करत नाही, तसं नाही. आपण करायला सुरू करू तेव्हा लोकही करायला सुरुवात करतील. या सगळ्या याच्यातून इतरांना आनंदात सहभागी करून घेणं फार महत्त्वाचं आहे. हा नुसता इव्हेंट न होता एक खूप चांगलं हे गेट टुगेदर झालं पाहिजे. या सगळ्या याच्यातून जी रक्कम वाचते ती एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेला द्या. दीपस्तंभचे मनोबल संजीवन गुरुकुल प्रकल्पात आम्ही अंध, अपंग, अनाथ, आदिवासी अशा अनेक युवक युवतींसाठी काम करतो. तुम्हाला शक्य झालं तर या संस्थेला तुम्ही मदत देऊ शकतात. तुम्हाला पुस्तकं हवी असतील चांगली देण्याघेण्यासाठी, तर मी स्वतः अशी पुस्तकं निवडून जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी पाठवत असतो. कारण माझी इच्छा आहे की समाजामध्ये असे काही बदल व्हावेत. तुम्हाला तुमच्या परिसरातल्या एखाद्या सामाजिक संस्थेला देणगी द्यावीशी वाटली, तुम्ही तिथे देऊ शकतात. पण अशा प्रकारचे चांगले पायंडे आपण पाडू. ज्याचं लग्न होतं आहे त्यांना आणि जे उपस्थित राहत आहेत त्यांना या सगळ्यातून शिकायला मिळेल. एक चांगला संस्कार होईल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मग कोणताही धर्म असो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, या सगळ्यांमध्ये सगळ्यांचं भलं हो अशी प्रार्थना केली गेली आहे. सबका मंगल हो. मग आपण अशा प्रत्येक क्षणी सगळ्यांचं कल्याण हो याच्यासाठी काम करूयात आणि अशा काही चांगल्या गोष्टी करूयात. सहज अपेक्षा व्यक्त केली, आपल्याला करता आलं तर निश्चित एक सुंदर आयुष्य ते जगू शकतील. धन्यवाद.